माढा लोकसभेचा निर्णय कोणता अजून तरी होत नाही। जवळजवळ लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या। निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवारही फिक्स झाले, इतरही पक्षांनी आपले उमेदवार फिक्स केले, परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नक्की नेमके कोण हा सस्पेन्स मात्र अजून तरी गूढच असल्यागत वाटत आहे। कारण गुढीपाडव्याचाही मुहूर्त गेला, गुढीपाडव्याच्या मुहूर्तालाही प्रवेश होणार अशा चर्चा होत्या, परंतु शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि नेमकं काय असू शकतं यावर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विश्वनाथ, एटीएन मराठीमध्ये आपले स्वागत। आतापर्यंत आपण एटीएन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट। भाजपाने विद्यमान खासदार 2019ला उभे राहिलेले व निवडून आलेले रणजित निंबाळकर, नाईक निंबाळकर यांना तिकीट देऊन जाहीर केलं। त्यांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर रामराजे निंबाळकर मान भागातील मतदार असो किंवा इथं माळशिरसचे विजयसिंह मोहिते पाटील असो यांच्या पाठीमागे असणारे मतदार थोडे नाराज झाले। विजयसिंह मोहिते पाटील यांना दबाव आणला जाऊ लागला की तुम्ही आता भारतीय जनता पार्टी सोडा, तुम्हाला तिकीट मिळायला हवं होतं। परंतु नेमकं जायचं कोणत्या पक्षात? शरद पवारांच्या राष्ट्रवादी या पक्षामध्ये जायचं ठरलं। चर्चा झाल्या, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर धैर्यशील मोहिते पाटील हे जातील अशा शक्यता सर्व वर्तुळात निर्माण झाल्या। शरद पवारांची भेटही घेतल्याची बातम्या प्रसारमाध्यमातून येऊ लागल्या, परंतु अजून त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये झालेला नाही। तिकीट त्यांचंही फिक्स झालेलं नाही। तिकडून सांगोल्यामधून अनिकेत देशमुख, शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख हे प्रवेश करणार व ते त्यांना तिकीट मिळेल अशाही चर्चा तयार झाल्या। रामराजे निंबाळकर यांच्या घरातही तिकीट देण्याच्या चर्चा शरद पवार चाचपणी करू लागले। नेमकं काय प्रवेश जर म्हटलं, सर्वात महत्वाचा इथं आज मुद्दा का घेत आहोत आपण, प्रवेश जर असेल तर प्रवेश अगदी कुठेही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये होऊ शकतो, हा पहिला मुद्दा। उदाहरणार्थ निलेश लंके आमदार यांचा प्रवेश थेट राष्ट्रवादीतून अजित पवार गटातून थेट शरद पवार गटामध्ये झाला, तिकीटही फिक्स झालं व त्यांना प्रवेश देऊन ते कामालाही लागले। मग धैर्यशील मोहिते पाटलांना एवढं समर्थन असताना त्यांचाही विचार अद्यापपर्यंत शरद पवारांनी का केला नाही? किंवा अनिकेत देशमुख असो किंवा डॉक्टर अनिकेत देशमुख किंवा रामराजे निंबाळकरांच्या घरात तिकीट किंवा अन्य उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेमका कोणता आहे हा सस्पेन्स अजून शरद पवारांनी का पाठीमागे ठेवलाय? याचं नेमकं कारण कोणतं असू शकतं, काय असू शकतं हे अद्यापपर्यंत प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू शकलेलं नाही। शरद पवार नेमका कोणता प्लॅन तयार करत आहे? कारण प्रत्येक त्यांचा प्लॅन हा फडणवीस हा उलटवत आहेत असेच म्हटलं तर काय वावगं ठरू नये। त्यांनी रासपाचे महादेव जानकर यांना माड्यातून उभं राहायचं अशी गळ घातली होती, परंतु त्याही उमेदवाराला फडणवीसांनी उचललेला आहे, हे सर्वांना माहीत झालेलं आहे। असं होऊ नये म्हणून जर शरद पवार जर थांबलेले असतील किंवा जर विचार करत असतील की जर ह्या मतांची गोळाबेरीज म्हणजे एकत्रित बेरीज कोण कोणाला तिकीट दिल्यानंतर काय उपयोग होईल आणि कुणाची मतं आपल्याला किती कोणत्या याचं समर्थन नक्की मिळू शकते यावर शरद पवारांचा अभ्यास चालू असेल। बरं, अभ्यास तर किती दिवस करायचा? निवडणुका अगदी जवळ आलेले आहेत, कार्यकर्ते तर प्रचाराला लागलेले आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांचेही कार्यकर्ते गावभेट दौरा करत आहेत। इकडं रणजित नाईक निंबाळकरांचे छोट्या छोट्या गावभेट दौरा संपर्क वगैरे चालू झालेला आहे। आणि असंही बोललं जातं अजून तरी रणजितसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच आहेत, ते जाणार नाहीत अशा भाजपाच्या सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून थेट अशा म्हणजे वक्तव्य केली जात आहे। मग ह्याच वक्तव्याचा आधार घेत शरद पवार थोडा अभ्यास करत आहेत का? परंतु भाजपा सोडा असा पूर्ण धैर्यशील मोहिते पाटील गटावर
प्रचंड त्यांच्यावर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा दबाव येत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्याच बाबतीत का बोलतोय याचं जर कारण म्हटलं तर विजयसिंह मोहिते पाटलांची जी ताकद आहे ती त्यांनी मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा दाखवून दिलेली आहे. मोदींच्या लाटेमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण मोदींची लाट होती. त्यांना तिकीट माड्यातून मिळालं. माड्यातून तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून आपला गड राखला. ही ताकद मोठी आहे. मग शरद पवार नेमके विचार करत असतील, काय विचार करत असतील हे अद्याप सस्पेन्स किंवा त्यांचा प्लॅन काय असेल ते लवकरच आपल्यापर्यंत माहिती येईल. परंतु पवारांनी जर समोर उमेदवारच उभा केला नाही, किती दिवस असा सस्पेंड ठेवणार आहेत? जनतेच्याही मनात आता संभ्रम निर्माण झालेला आहे. याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. मतदानाची टक्केवारी सुद्धा घसरू शकते. कार्यकर्ते नाराज आहेत सर्वच. एकतर उन्हाळ्याचे दिवस, मतदानाचा टक्का किती राहील याची शक्यता कमी आहे आणि कार्यकर्त्यांची नाराजी. लवकर तिकीट द्यावं, शरद पवार गटातून नक्की व्हावं आणि मग आम्हाला कामाला लागता येईल असं सुद्धा राष्ट्रवादी समर्थकातून चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. नमस्कार. पुढील माहिती लवकरात लवकर मिळाली की तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. व अजूनपर्यंत जर ATL मराठीला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.